नमस्कार, सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तसं म्हणाल तर दापोली शहर जे आहे ना ते आंबा, काजू आणि थंडीसाठी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. याचं कारण असं आहे की दापोली शहराला सगळ्यात जास्त म्हणजे समुद्रकिनारा लाभलेला आहे. साधारणपणे 7 ते 8 किलोमीटरवरती गेला जर तुम्हाला समुद्रकिनारा मिळू शकतो. त्याच्यामुळे आता हल्ली आजकाल मग अशा बिल्डिंग देखील याचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला चालू असलेलं दिसतं. हे जरी का चालू असेल ना तरी पण दापोलीच्या शहरामध्ये सांडपाण्याचं जे नियोजन असेल ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय गांभीर्याने विचार केलेला आहे. तुम्हाला कुठेही सांडपाणी सोडायला दिसत नाही. हे सगळे जे सांडपाणी आहे हे बिल्डिंगच्या मार्फत रिसायकल केलं जातं अशी एक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे की जेणेकरून सांडपाणी जे आहे ह्या बिल्डिंगमधून तयार होणारं जे सांडपाणी आहे हे बाहेर कुठे सोडलं जात नाही. ते रिसायकल केलं जातं आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता पक्ष्यांचे देखील सुमधुर असे आवाज तुम्हाला येत असेल. आता हे जे समोर दिसतंय तुम्हाला काजूचं झाड, हे काजूचं झाड आणि याला लागलेला मोहर हे बघा. याचा एक वेगळ्या प्रकारचा स्मेल तुम्ही रस्त्यावर चालताना अनुभवू शकता. त्याचबरोबर करवंदंसुद्धा फुलायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे करवंदांच्या फुलांचासुद्धा स्मेल रस्त्यावरून येता जाताना येत असतो. हे बघा. आम्ही आहोत दापोलीमध्ये आणि दापोलीच्या एका छोट्याशा वाटेवर जे काही निसर्ग सौंदर्य आहे. सकाळची वेळ आहे आणि दापोली सकाळी कसं असतं ते आपण बघूया. सध्या तरी ही दापोलीमधली अतिशय सुंदर अशी घरं. समोरून एक काका मॉर्निंग वॉकसाठी चालत येत आहेत. आजूबाजूला त्याला आपण मिरवेल काय म्हणतो त्याला अजून त्याची झाडं आहेत. काळी मिरीचा वेल. हो, काळी मिरीचा वेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या थंडीमध्ये हे बघा मस्तपैकी आराम करतो आहे. आणि खरं तर हा सगळा जो परिसर आहे हा सगळा परिसर दापोली कोकण कृषी विद्यापीठ किंवा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा हा परिसर ह्याच्या आजूबाजूला. त्याच्यामुळे गर्द अशी हिरवाई फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता. या बाजूला ही विहीर आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा अशी बंगलो वजा घरं या संपूर्ण दापोली शहराचं सौंदर्य वाढवतात आणि खुलवतात देखील. तिथे वाघ पण बसलाय. हो. आपण जर कोकणामध्ये येत असाल तर तुम्हाला जागोजागी छोट्या छोट्या नारळी पोपळीची वाडी म्हणतात किंवा आमच्याकडे आता बाग म्हणतात. तर या बागा आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि प्रत्येकाच्या घराच्या भोवती पूर्वीच्या काळी तर एक घर आणि एक बाग, सुपारीची बाग किंवा नारळाची बाग हे अशा प्रकारे होतं. परंतु आता घरं वाढली तर त्याप्रमाणे बागा पण कमी झालेल्या आहेत. आता ही गर्द अशी हिरवाईने नटलेली बाग तुम्ही बघू शकता. ये चल करवंदाला फुलं आली. आणि हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला फक्त कोकणी ग्रामीण जीवनामध्ये बघायला मिळू शकतात. येणं जाणारी गुरं, लाल चुटूक अशा वाटा,
मोकळं आहे, शांत आहे. त्याचबरोबर समोर फणसाचं झाड. जाताना आम्हाला अनेक प्रकारची झाडं लागली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधी कोकमीचं झाड, ते पण लागलं. तर सकाळचा आमचा जो फेरफटका आहे, मॉर्निंग वॉक, तो पूर्ण झालेला आहे. प्राजक्ता पण आली माझ्यासोबत. कदाचित थंडी खूप होती तरीसुद्धा तिची इच्छा नसेल, पण ती आलेली आहे आणि आमचा फेरफटका पूर्ण झाला आहे. भेटणार आहोत आपण. बाय बाय. बाय बाय.